हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायव्यवस्थेवर आधारित IMP असे 50 प्रश्न पाहणार आहोत. आणि हे जे प्रश्न आहेत ना, हे सगळे जिल्हा न्यायालय, महिला व म्हणजे बाल न्यायालय, महिला न्यायालय, त्याच्यानंतर आपल्याकडे GNT असतं पहा, म्हणजे हरित लवाद म्हणून एक न्यायालय असतं, ग्राम न्यायालय असतं, न्यायालय असतं, या सगळ्यांवर आधारित आहेत. आणि न्यायव्यवस्थेवरचा हा तिसरा व्हिडिओ आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण सर्वोच्च न्यायालयावर आधारित 50 प्रश्न पाहिले. काल उच्च न्यायालयावरच्या 50 प्रश्नांचा व्हिडिओ अपलोड केला आणि आज इतर जे न्यायालय आहेत त्यावर 50 प्रश्न आपण पाहणार आहोत. तर अतिशय महत्त्वाचे असे व्हिडिओ आहेत. हे सगळे व्हिडिओ तुम्हाला कुठे पाहायला भेटतील? तर आपलं जे विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल आहे ना, त्याची प्लेलिस्ट ओपन केल्यानंतर न्यायालय भरतीची प्लेलिस्ट ओपन करा. त्या ठिकाणी तुम्हाला ते व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि शिपाई व लिपिक दोन्ही पदासाठी हे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये आत्तापर्यंत एकूण 170 टॉप टेस्ट तुम्हाला मी दिलेले आहेत. त्याच्यामध्ये 30-30 प्रश्नांच्या फुल टेस्ट 72 आहेत आणि बाकीच्या टॉपिक वाईज टेस्ट आहेत. टॉपिक वाईज टेस्टमध्ये काही टेस्टमध्ये एकाच टेस्टमध्ये 50 प्रश्न आहेत, काहीमध्ये 40 आहेत, काहीमध्ये 30 आहेत, काहीमध्ये 20 प्रश्न आहेत. अशा पद्धतीनं टॉपिक वाईज टेस्ट पण दिल्यात आणि फुल टेस्ट 72 आहेत आणि उर्वरित सगळ्या टॉपिक वाईज टेस्ट आहेत. एकूण 150 टेस्ट याच्यामध्ये मी तुम्हाला दिलेले आहेत. आणि जशाच तसे प्रश्न या टेस्ट सिरीजमधले तुम्हाला ॲक्च्युअल परीक्षेमध्ये सुद्धा येतील. ते परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला अनुभवायला भेटेल. यासाठी काय करायचं आहे? प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. फक्त 200+ GST मध्ये ही टेस्ट सिरीज मी उपलब्ध करून दिलेली आहे. आता पहिला प्रश्न आहे पहा. या ठिकाणी पहा, कनिष्ठ न्यायालय, महिला व बाल न्यायालय, ग्राम न्यायालय, कोर्ट आणि हरित लवाद याच्यावर आधारित हे प्रश्न आहेत. सुरुवातीला कनिष्ठ व जिल्हा न्यायालयावरचे प्रश्न पहा. जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे? आता जिल्हा न्यायालय जे असतात ना, त्याची नियुक्ती करण्याचा, जिल्हा न्यायालयातील जे न्यायाधीश असतात किंवा जिल्हा न्यायाधीश आपण ज्याला म्हणतो, त्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार हा राज्यपालांना असतो. राज्यपाल हे जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती करत असतात. त्याच्यानंतर जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती करताना राज्यपाल कोणाचा सल्ला घेतात? तर जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती करत असताना राज्यपाल हे संबंधित राज्याचं जे उच्च न्यायालय असतं ना, त्या उच्च न्यायालयाचा सल्ला घेत असतात. उच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसारच जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती राज्यपाल करत असतात. जिल्हा स्तरावरील सर्वोच्च दिवाणी न्यायालय कोणते असते? तर जिल्हा स्तरावरील सर्वोच्च दिवाणी न्यायालय हे जिल्हा न्यायालय असतं. हे त्याचं उत्तर आहे की जिल्हा न्यायालय हे जिल्हा स्तरावरील सर्वोच्च दिवाणी न्यायालय आहे. आता दिवाणी न्यायालय म्हणजे काय? तर ज्यामध्ये मालमत्तेशी संबंधित खटले चालवले जातात त्याला दिवाणी न्यायालय असे म्हणतात. आणि फौजदारी न्यायालय म्हणजे काय? तर जे गंभीर स्वरूपाचे गुन्हे असतात, चोरी, मारामारी, हाफ मर्डर, फुल मर्डर, असे जे गंभीर स्वरूपाचे गुन्हे असतात ते फौजदारी खटल्यामध्ये येतात. फौजदारी खटल्यांची सुनावणी करणाऱ्या जिल्हा स्तरावरील न्यायाधीशांना काय म्हणतात? आता फौजदारी खटल्यांची सुनावणी करणारा जो जिल्हा स्तरावरील न्यायाधीश असतो ना, त्याला सत्र न्यायाधीश असं म्हटलं जातं. सेशन कोर्ट असं म्हणतो आपण. काय म्हणतात त्याला? सत्र न्यायाधीश असे म्हणतात. म्हणजे दिवाणी न्यायालय आणि फौजदारी न्यायालय असे 2 प्रकारचे न्यायालय असतात बरं का. सत्र न्यायाधीश फाशीची शिक्षा देऊ शकतात का? तर या ठिकाणी पहा, सत्र न्यायाधीश फाशीची शिक्षा देऊ शकतात, पण त्यांना उच्च न्यायालयाची संमती घेणं आवश्यक असतं. तर हे त्याचं उत्तर आहे की सत्र न्यायाधीश हे फाशीची शिक्षा देऊ शकतात, परंतु त्यासाठी त्यांना उच्च न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते. दिवाणी प्रकरणांमध्ये सर्वात खालच्या स्तरावर कोणते न्यायालय असते? आता दिवाणी प्रकरणांमध्ये सर्वात खालच्या स्तरावरनं मुन्सफ न्यायालय असतं. त्याला न्यायाधीश स्तर 2 असं सुद्धा म्हटलं जातं. हे त्याचं उत्तर आहे की मुन्सफ न्यायालय हे दिवाणी प्रकरणांमधील सर्वात खालच्या स्तरावरचं कनिष्ठ न्यायालय असं आहे. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी जास्तीत जास्त किती वर्षांची शिक्षा देऊ शकतात? तर प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी जे आहेत ना, ते जास्तीत जास्त पहा 3 वर्षांची शिक्षा देऊ शकतात. हे त्याचं उत्तर आहे की प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी हे जास्तीत जास्त 3 वर्षांची शिक्षा देऊ शकतात. आणि तुम्ही ना व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा बरं का. कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा. दुय्यम न्यायालयांशी संबंधित तरतुदी राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये आहेत? तर दुय्यम न्यायालयाशी संबंधित असलेल्या ज्या तरतुदी आहेत ना, त्या राज्यघटनेतील भाग 6 मध्ये आहेत. हे त्याचं उत्तर आहे.
भाग 6 किंवा प्रकरण 6 मध्ये दुय्यम न्यायालयाची तरतूद आहे आणि कलम आहे 233 ते 237, म्हणजे कलम 233 ते 237 मध्ये आणि भाग 6 म्हणजेच प्रकरण 6 मध्ये भारतातील दुय्यम व कनिष्ठ न्यायालयांची माहिती दिलेली आहे. जिल्हा न्यायाधीशांव्यतिरिक्त इतर न्यायिक सेवांमधील व्यक्तींची नियुक्ती कोण करतो? तर जिल्हा न्यायाधीशांव्यतिरिक्त इतर न्यायिक सेवांमधील व्यक्तींची नियुक्ती ही राज्यपाल कोण करत असतात? तर राज्यपाल करतात. राज्य लोकसेवा आयोग करतो. पण कोणाच्या सल्ल्यानं? उच्च न्यायालयाच्या सल्ल्यानं ती नियुक्ती केली जाते. आता 10वा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे पहा, शहरांच्या ठिकाणी असणाऱ्या फौजदारी न्यायालयाला काय म्हणतात? तर शहराच्या ठिकाणी असलेले जे फौजदारी न्यायालय आहेत ना, त्याला काय म्हटलं जातं माहिती आहे का? महानगर दंडाधिकारी न्यायालय असं त्याला म्हटलं जातं. ब हे त्याचं उत्तर आहे, की शहरांच्या ठिकाणी असणारे जे फौजदारी न्यायालय आहेत त्याला महानगर दंडाधिकारी न्यायालय असं म्हटलं जातं. अजूनही आपल्याला 40 प्रश्न पाहिजेत, म्हणजे एकूण 50 प्रश्न आपण पाहणार आहोत. पण जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये 90 प्रश्नांच्या 10 फुल टेस्ट दिलेल्या आहेत आणि टॉपिक वाईज टेस्ट 200 पेक्षा जास्त दिलेले आहेत. त्याच्यामध्ये गणित, बुद्धिमत्ता, इंग्लिश, मराठी ग्रामर, कॉम्प्युटर, जी के सगळ्यांचे दिलेले आहे. तर निश्चितच तुम्हाला फायदा होईल. चला त्याच्या पुढचं, आणि फक्त 200+ GST मध्ये आहे. सराव खूप छान होईल. याच्यातले प्रश्न सुद्धा तुम्हाला परीक्षेला येतील. पुढचा प्रश्न आहे आता 18 नंबरचा प्रश्न आपण आता स्क्रीनवर पाहूयात. आणि प्रश्न आहे पाहता महिला व बाल न्यायालयावर आधारित प्रश्न पाहणार आहोत बरं का आपण. तर पोक्सो किंवा पॉस्को कायद्याअंतर्गत खटल्यांसाठी कोणत्या विशेष न्यायालयाची तरतूद आहे? तर पॉक्सो कायद्याअंतर्गत खटल्यांसाठी विशेष बाल न्यायालयांची तरतूद आहे. ब हे त्याचं उत्तर आहे. विशेष बाल न्यायालयामध्ये पॉक्सो कायद्याअंतर्गत खटले चालवले जातात. कौटुंबिक न्यायालय कायदा कोणत्या वर्षी संमत झाला? तर कौटुंबिक न्यायालय कायदा जो आहे ना, तो 1984 मध्ये संमत झालेला आहे. तर हे त्याचं उत्तर आहे, की फॅमिली कोर्ट ऍक्ट किंवा कौटुंबिक न्यायालय कायदा हा 1984 मध्ये संमत झालेला आहे. कौटुंबिक न्यायालयात प्रामुख्याने कोणत्या वादांची सुनावणी होते? तर कौटुंबिक न्यायालयामध्ये आता नावच आहे पहा, कौटुंबिक न्यायालय. तर त्याच्यामध्ये कोणत्या वादाची सुनावणी होत असेल? तर विवाह, घटस्फोट आणि पोटगी. पोटगी म्हणजे नवऱ्यानं बायकोला घटस्फोट दिल्यानंतर दर महिन्याला विशिष्ट रक्कम द्यावी लागते, त्याला पोटगी असं म्हटलं जातं. तर यांची सुनावणी ही कौटुंबिक न्यायालयामध्ये होते. त्याला आपण फॅमिली कोर्ट्स असं म्हणतो. कौटुंबिक न्यायालयात वकिलांऐवजी कोणाच्या मदतीवर जास्त भर दिला जातो? तर कौटुंबिक न्यायालयामध्ये वकिलांऐवजी समुपदेशक म्हणजे काउन्सलर, म्हणजे काउन्सलिंग केलं जातं, की तुम्ही घटस्फोट घेऊ नका किंवा नवरा बायकोनी कसं वागायचं याच्यावर भर दिला जातो. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते मदतीला येतात. सामाजिक कार्यकर्ते काय करत असतात? तर आपल्याला सांगत असतात तुम्ही असं वागा तसं वागा. म्हणून याचं उत्तर आहे ब व क दोन्ही. म्हणजे कौटुंबिक न्यायालयामध्ये वकिलांऐवजी समुपदेशक आणि सामाजिक कार्यकर्ते यांची मदत घेतली जाते. आणि कशासाठी? तर समुपदेशनासाठी आणि समजून सांगण्यासाठी मदत घेतली जाते. ड हे त्याचं उत्तर आहे. बाल गुन्हेगारांशी संबंधित खटले कोठे चालवले जातात? तर बाल गुन्हेगारांशी संबंधित जे खटले आहेत ना, ते किशोर न्याय मंडळामध्ये चालवले जातात. त्याला ज्युएनिल जस्टिस बोर्ड असं म्हटलं जातं. ब हे त्याचं उत्तर आहे. आता 16 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. आणि प्रश्न आहे पहा, कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध अपील कोठे करता येते? तर जे कौटुंबिक न्यायालय आहेत ना, त्यांच्या निर्णयाविरुद्ध जर अपील करायचं असेल तर ते उच्च न्यायालयामध्ये करता येतं. कारण प्रत्येकालाच सर्व निर्णय मान्य असतात असं नाही. एक पक्ष असतो, जो जिंकला त्याला निर्णय मान्य असतो आणि जो पराभूत झाला त्याला मान्य नसतो. मग तो पराभूत झालेला व्यक्ती उच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतो. निर्भया प्रकरणासारख्या गुन्ह्यांसाठी जलद गतीने निकाल लावण्यासाठी कोणती न्यायालये स्थापन केली जातात? आता हे निर्भया प्रकरण कुठं झालं होतं माहिती आहे का? दिल्लीमध्ये झालं होतं. एका खाजगी ट्रॅव्हल्समध्ये किंवा बसमध्ये एका तरुण मुलीवर अन्याय झाला होता. ते बस ड्रायव्हर कंडक्टर यांच्या मार्फत. ते खूप गाजलेलं प्रकरण आहे. तर हे निर्भया प्रकरणासारख्या गुन्ह्यामध्ये जलद गतीने निकाल लावण्यासाठी कोणती न्यायालये स्थापन केली जातात? तर फास्ट ट्रॅक कोर्ट ही न्यायालये स्थापन केली जातात. ब हे त्याचं उत्तर आहे. फास्ट ट्रॅक कोर्ट हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता नेक्स्ट. पुढचा प्रश्न असा आहे पहा, 18 नंबरचा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. ग्राम न्यायालयावर आधारित प्रश्न आहेत आता. ग्राम न्यायालय काय म्हणत आहे मी? ग्राम न्यायालय कायदा कोणत्या वर्षी संमत झाला?
तर हा जो ग्राम न्यायालय कायदा आहे ना, हा कोणत्या वर्षी संमत झालेला आहे माहिती आहे का? तर 2008 मध्ये संमत झालेला आहे. ग्राम न्यायालय कायदा कोणत्या वर्षीचा आहे? तर 2008 या वर्षीचा तो ग्राम न्यायालय कायदा आहे. ग्रामीण भागातील ते नावातच आहे, ग्राम न्यायालय म्हणजे ग्रामीण भागामध्ये. ग्राम न्यायालयाच्या प्रमुखाला काय म्हणतात? तर ग्राम न्यायालयाचा जो प्रमुख असतो ना, त्याला न्यायाधिकारी असं म्हटलं जातं. ग्राम न्यायालयाच्या प्रमुखाला काय म्हटलं जातं? न्यायाधिकारी असं त्याला म्हणतात. ग्राम न्यायालयाच्या न्यायाधिकाऱ्याची नियुक्ती कोण करतो? आता ग्राम न्यायालयाचा जो न्यायाधिकारी असतो ना, त्याची नियुक्ती करण्याचे अधिकार हे कोणाला असतात? तर राज्य सरकार. परंतु ते सल्ला कोणाचा घेतात? तर उच्च न्यायालयाच्या सल्ल्याने राज्य सरकार ग्राम न्यायालयाच्या न्यायाधिकाऱ्याची नियुक्ती करत असतात. अजून 30 प्रश्न आपल्याला पाहिजेत मित्रांनो. पण आज मला तुम्हाला सांगायचं आहे की आपलं जे हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज आहे ना, याच्यामध्ये क्लर्कचे झालेले पेपर सुद्धा दिलेले आहेत. ही जी हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज आहे याच्यामध्ये सुद्धा पिऊनचे झालेले पेपर दिलेले आहेत. आणि हा जो न्यायालय भरती ई बुक आहे ना, याच्यामध्ये लिपिक आणि शिपाई दोन्हीचे झालेले पेपर दिलेले आहेत. प्लस दोन्हीचा सिलेबस व्यवस्थित वन लाईनर स्वरूपामध्ये छानपैकी दिलेला आहे, ज्यातून जशास तसे प्रश्न परीक्षेला येतील. आणि सरावासाठी भरपूर पेपर सुद्धा या न्यायालय भरती ई बुकमध्ये दिलेले आहेत. तर न्यायालय भरती ई बुक घेतलं तर लिपिक आणि शिपाई म्हणजे ज्यांनी दोन्ही फॉर्म भरलेले आहेत त्यांनी न्यायालय भरती ई बुक घ्या. दोन्हीची तयारी तुमची प्रॉपर यामधनं होऊन जाईल. चला, त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता 21 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. आणि प्रश्न आहे पहा, ग्राम न्यायालय कोणत्या प्रकारचे खटले हाताळू शकते? आता हे जे ग्राम न्यायालय असतं ना, हे दिवाणी आणि फौजदारी दोन्ही स्वरूपाचे खटले हाताळू शकते. दिवाणी म्हणजे मालमत्तेशी संबंधित, फौजदारी म्हणजे गंभीर गुन्हे जे असतात त्यांच्याशी संबंधित. ग्राम न्यायालय कायदा कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आला? तर हा जो ग्राम न्यायालय कायदा आहे ना, हा कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आला? तर विधी आयोगचा 114वा जो अहवाल आलेला आहे त्या अहवालाच्या शिफारशीनुसार ग्राम न्यायालय कायदा 2008 मध्ये करण्यात आलेला आहे. पुढे ग्राम न्यायालयाला खटल्याचा निकाल देण्यासाठी किती दिवसांचा काळ अपेक्षित असतो? तर ग्राम न्यायालयाला खटल्याचा निकाल देण्यासाठी 6 महिन्याचा कालावधी आवश्यक असतो. ब हे त्याचं उत्तर आहे. 6 महिने हे त्याचं उत्तर आहे. उच्च न्यायालयाच्या फौजदारी निर्णयाविरुद्ध अपील कोठे केले जाते? आता उच्च न्यायालयाचा जो फौजदारी निर्णय असतो ना, त्याच्या विरुद्ध उच्च नाही, ग्राम न्यायालयाच्या माझं वाचण्यात मिस्टेक झाली. ग्राम न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे म्हणजे ग्राम न्यायालयाच्या फौजदारी निर्णयाविरुद्ध अपील कुठं करता येतं? तर ते अपील आपल्याला सत्र न्यायालयामध्ये करता येतं. म्हणजे ग्राम न्यायालयानं जर एखादा फौजदारी खटल्याच्या संदर्भात निर्णय दिला आणि तो मान्य नसेल तर त्याच्या विरोधामध्ये सत्र न्यायालयामध्ये आपण अपील करू शकतो. ग्राम न्यायालयाच्या दिवाणी निर्णयाविरुद्ध अपील कोठे करता येते? आता ग्राम न्यायालयाचे जे दिवाणी निर्णय असतात ना, त्याच्या विरुद्ध जिल्हा न्यायालयामध्ये अपील करता येतं. कुठे अपील करता येतं? जिल्हा न्यायालयामध्ये अपील करता येतं. आता 26 नंबरचा ई कोर्टवर आधारित प्रश्न आहेत. आता ई कोर्ट प्रकल्पाची सुरुवात भारतात कधी झाली? तर भारतामध्ये ई कोर्ट प्रकल्पाची जी सुरुवात आहे ना, ती 2005 मध्ये झालेली आहे. कधी झालेली आहे? 2005 मध्ये भारतामध्ये ई कोर्ट प्रकल्पाची सुरुवात झाली. ई कोर्ट प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर ई कोर्ट प्रकल्पाचं मुख्य उद्दिष्ट न्यायालयीन कामकाजात माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणे हे आहे. खटल्यांची प्रलंबित संख्या कमी करणे हे सुद्धा आहे. आणि पारदर्शकता वाढवणे हे सुद्धा आहे. म्हणून याचं उत्तर आहे वरील सर्व. तर हे त्याचं उत्तर आहे वरील सर्व. आता 28 नंबरचा प्रश्न आपण पाहणार आहोत. आणि प्रश्न आहे पहा, ई कोर्ट प्रकल्पाची अंमलबजावणी कोणत्या संस्थेच्या देखरेखीखाली होते? आता ई कोर्ट जे प्रकल्प आहे ना, त्याची अंमलबजावणी ही कोणत्या संस्थेच्या देखरेखीखाली होते माहिती आहे का? तर त्याचं उत्तर आहे सर्वोच्च न्यायालयाची ई समिती. व हे त्याचं उत्तर आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या ई समितीच्या देखरेखीखाली ई कोर्ट प्रकल्पाची अंमलबजावणी होते. भारतातील पहिले पूर्णपणे डिजिटल न्यायालय कुठे स्थापन झाले? तर भारतातील पहिले पूर्णपणे डिजिटल न्यायालय हे केरळ राज्यातील कोल्लम या ठिकाणी स्थापन झालेलं आहे. केरळ राज्यातील कोल्लम या ठिकाणी भारतातील पहिले पूर्णपणे डिजिटल न्यायालय स्थापन झालेलं आहे. त्याच्यानंतर NJDS हे पूर्ण रूप काय आहे? आता NJDSचं पूर्ण रूप काय माहिती आहे का? नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रिड. व हे त्याचं उत्तर आहे. NJDG म्हणजे काय? तर नॅशनल ज्युडिशियल
डेटा ग्रिड असा त्याचा फुल फॉर्म होतो. अजूनही आपल्याला 20 प्रश्न पाहिजेत मित्रांनो. पण जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्कसाठी रेकॉर्डेड हुडो कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड हुडो कोर्स विकत घ्या. फक्त 500 प्लस GST मध्ये हा कोर्स उपलब्ध आहे. आणि या 500 रुपयाच्या कोर्समध्ये 400 रुपयाचे 2 कोर्स मोफत दिलेत. एक आहे न्यायालय भरती ई बुक आणि दुसरा आहे हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज. असे 2 कोर्स मोफत दिलेत आणि याच्यामध्ये कॉम्प्युटर, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता आपण नेक्स्ट. पुढचा प्रश्न आहे 31 नंबरचा. ई फायलिंग म्हणजे काय? आता ई फायलिंग म्हणजे काय माहिती आहे का? तर साधं सोपं आहे की इंटरनेटद्वारे खटल्याची कागदपत्रे दाखल करणे. इंटरनेटद्वारे खटल्यांची कागदपत्रे दाखल करणे त्यालाच ई फायलिंग असं म्हटलं जातं. आता तुरुंगातील कैद्यांची साक्ष न्यायालयासमोर घेण्यासाठी कोणती सुविधा वापरली जाते? तर एखादा कैदी जर खूप संवेदनशील असेल, आता जसं महाराष्ट्रामध्ये अशोक खरातचं प्रकरण सुरू आहे पहा. ते खरातला न्यायालयामध्ये नेलं, पण आता मागच्या सुनावणीमध्ये त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयासमोर उभं करण्यात आलं. तर तुरुंगातील कैद्यांची साक्ष न्यायालयासमोर घेण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग म्हणजेच व्हीसी ही सुविधा वापरली जाते. म्हणजे संवेदनशील मुद्दा असेल तर त्या आरोपीला न्यायालयात नेणं अवघड असतं. आता आपण राष्ट्रीय हरित लवादाच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत. या ठिकाणी बऱ्याच परीक्षांना NGTचा फुल फॉर्म विचारलेला आहे पहा. तर NGTचा फुल फॉर्म काय होतो? नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल असा त्याचा फुल फॉर्म होतो. NGT म्हणजे काय? नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल असा त्याचा फुल फॉर्म आहे. तर राष्ट्रीय हरित लवादाची स्थापना म्हणजेच NGTची स्थापना कधी झाली? तर राष्ट्रीय हरित लवादाची स्थापना ही कधी झालेली आहे माहिती आहे का? तर 18 ऑक्टोबर 2010 या तारखेला ही स्थापना झालेली आहे. आता त्याच्या पुढे 34 नंबरचा प्रश्न आपण पाहणार आहोत आणि प्रश्न आहे NGTचे मुख्यालय कुठे आहे? आता NGTचं जे मुख्यालय आहे ना ते कुठे माहिती आहे का? तर ते आहे नवी दिल्ली या ठिकाणी. NGTचं मुख्यालय कुठे आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी NGTचं मुख्यालय आहे. हाही प्रश्न बऱ्याच परीक्षांना आलेला आहे बरं का. NGTच्या प्रादेशिक खंडपीठांपैकी महाराष्ट्रात कोठे खंडपीठ आहे? आता NGTचं महाराष्ट्रामध्ये ना पुणे या ठिकाणी खंडपीठ आहे पहा. कुठं आहे? पुणे या ठिकाणी NGTचं खंडपीठ आहे. त्याच्या पुढे 36 नंबरचा प्रश्न पाहूयात आता. NGTचे अध्यक्ष कोण असू शकतात? तर NGTचे अध्यक्ष कोण असू शकतात माहिती आहे का? तर सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश हे NGTचे अध्यक्ष असू शकतात. त्याच्या पुढे आता 37 नंबरचा प्रश्न आहे. NGTला खटल्याचा निकाल देण्यासाठी किती कालावधीची मर्यादा दिली आहे? आता NGTला जर खटल्याचा निर्णय द्यायचा असेल तर त्यांना 6 महिन्यामध्येच आपला निर्णय द्यावा लागतो. तसं त्यांना बंधनकारक केलेलं आहे. एखादा खटला दाखल झाला आणि तो बोर्डवर आला की तिथून पुढे 6 महिन्यात निर्णय द्यावा लागतो. पर्यावरण विषयक विशेष न्यायालय स्थापन करणारा भारत हा जगातील कितवा देश आहे? तर पर्यावरण विषयक विशेष न्यायालय स्थापन करणारा म्हणजेच NGT नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल स्थापन करणारा भारत हा कितवा देश आहे माहिती आहे का? तर त्याचं उत्तर आहे तिसरा देश आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा NGTची स्थापना ऑस्ट्रेलिया या देशामध्ये झाली. नंतर न्यूझीलंड हा देश दुसरा आहे. म्हणजे पहिला देश आहे ऑस्ट्रेलिया, दुसरा न्यूझीलंड आणि तिसरा आपला भारत आहे. ज्या देशांमध्ये NGT म्हणजे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलची स्थापना झालेली आहे. आता NGTच्या निर्णयाविरुद्ध दाद मागण्यासाठी कुठे अपील करता येतं? NGTनं दिलेला निर्णय जर मान्य नसेल तर त्याच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये तुम्ही अपील करू शकता. कुठे अपील करू शकता? सर्वोच्च न्यायालयामध्ये तुम्ही अपील करू शकता. आता पण 90 दिवसाच्या आत करावं लागतो बरं का. म्हणजे NGTनं निर्णय दिल्यानंतर 90 दिवसाच्या आत सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करावं लागतं. NGTमध्ये किती पूर्णवेळ न्यायिक आणि तज्ज्ञ सदस्य असतात? आता NGTमध्ये पूर्णवेळ न्यायिक आणि तज्ज्ञ सदस्य किती असतात माहिती आहे का? तर त्याचं उत्तर आहे किमान 10 आणि कमाल 20. किती असतात? किमान 10 आणि कमाल 20 असतात. 41 नंबरचा प्रश्न आहे पहा. आता मिश्र स्वरूपाचे प्रश्न आहेत. मोबाईल कोर्ट ही संकल्पना भारतात कोणी मांडली? तर मोबाईल कोर्ट ही जी संकल्पना आहे ना ही भारतामध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी मांडलेली आहे. कोणी मांडलेली आहे?
डॉक्टर APJ अब्दुल कलाम, त्यांनाच आपण मिसाईल मॅन ऑफ इंडिया असं म्हणतो. त्यांचं जे आत्मचरित्र आहे ते अग्निपंख मराठीमध्ये आहे आणि इंग्लिशमध्ये विंग्स ऑफ फायर असं आहे. ते भारताचे माजी राष्ट्रपती सुद्धा आहेत. भारताचे पहिले मोबाईल कोर्ट कुठे सुरू झाले? तर भारताचं जे पहिलं मोबाईल कोर्ट आहे ना, ते हरियाणा राज्यातील मेवात या ठिकाणी सुरू झालेलं आहे. कुठं सुरू झालं? तर हरियाणा राज्यातील मेवात या ठिकाणी सुरू झालं. आता पुढे 43 नंबरचा प्रश्न आहे, लोक न्यायालयाचे अध्यक्ष कोण असतात? तर लोक न्यायालय किंवा लोक अदालत असंही त्याला म्हणलं जातं. त्या लोक न्यायालयाचे अध्यक्ष कोण असतात? तर निवृत्त किंवा कार्यरत न्यायिक अधिकारी हे त्याचे अध्यक्ष असतात. ब हे त्याचं उत्तर आहे. तर निवृत्त न्यायिक अधिकारी किंवा सध्या कार्यरत असलेले न्यायिक अधिकारी. लोक न्यायालयात घेतलेला निर्णय पक्षांवर बंधनकारक असतो का? पक्ष म्हणजे ज्यांनी खटला दाखल केलाय तो, त्याला काय म्हणलं जातं? पक्ष असं म्हणलं जातं. तर हो, म्हणजे लोक न्यायालयानं घेतलेला निर्णय हा पक्षांवर बंधनकारक असतो. तो दिवाणी न्यायालयाचा डिक्री सारखा अंतिम असतो. ब हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर हे न्यायालयाचे जे शब्दांचे अर्थ आहेत ना, ज्या संकल्पना, पक्ष म्हणजे काय, पक्षकार म्हणजे काय, त्या संदर्भात मी एक सेपरेट व्हिडिओ म्हणजे अपलोड केलेला आहे बरं का. तो तुम्ही पाहून घ्या. न्यायालयीन संकल्पना म्हणून असं काहीतरी, म्हणजे न्यायालय भरतीच्या प्लेलिस्टमध्ये तो व्हिडिओ तुम्हाला भेटेल, पहा. ड्राहट, पुढचा प्रश्न आहे, ड्राहट संरक्षण कायद्याअंतर्गत जिल्हा स्तरावर कोणते प्राधिकरण असते? तर याच्या अंतर्गतनं, म्हणजे ड्राहट संरक्षण कायद्याअंतर्गत जिल्हा स्तरावर ड्राहट मंच असतो, ज्याला ड्राहट मंच असतो. म्हणजे ड्राहटांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी हा ड्राहट मंच असतो. शाश्वत विकास हे तत्व कोणत्या न्यायालयाच्या कामकाजाचा मुख्य भाग आहे? तर शाश्वत विकास हे जे तत्व आहे ना, हे राष्ट्रीय हरित लवाद NGT या न्यायालयाच्या कामकाजाचं मुख्य तत्व आहे. त्याच्या पुढे 47 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात आता. न्यायाधीशांची नियुक्ती करण्याच्या कोलिजियम पद्धतीवर टीका होऊन कोणता नवीन आयोग आणण्याचा प्रयत्न झाला होता? तर याच्यामध्ये नवीन आयोग कोणता आणण्याचा प्रयत्न झाला माहित आहे का? तर तो आहे पहा NJAC. आता हे NJAC चा फुल फॉर्म सुद्धा मी तुम्हाला सांगतो. तर त्याचा फुल फॉर्म होतो पहा, एकच मिनिट द्या. त्याचा फुल फॉर्म आहे नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट्स कमिशन, असा त्याचा फुल फॉर्म आहे. तर हे NJAC चा फुल फॉर्म लक्षात ठेवा, नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट्स कमिशन. न्याय आपल्या दारी ही संकल्पना कोणत्या न्यायालयाशी संबंधित आहे? तर न्याय आपल्या दारी ही जी संकल्पना आहे ना, ही ग्राम न्यायालयाशी संबंधित आहे. म्हणजे ग्राम न्यायालयाची संकल्पनाच काय आहे? तर न्याय आपल्या दारी या संकल्पनेतूनच ही ग्राम न्यायालय सुरू झालेली आहेत. आता त्याच्या पुढे 49 नंबरचा प्रश्न आहे, ई कोर्ट मिशन मोड प्रकल्प कोणत्या टप्प्यात सध्या कार्यरत आहे? तर ई कोर्ट मिशन मोड हा जो प्रकल्प आहे ना, सध्या तो 3ऱ्या टप्प्यामध्ये कार्यरत आहे. टप्पा 3 आणि 2023 ते 27 साठी हा म्हणजे याचा कालावधी कोणता आहे? तर 2023 ते 2027 असा कालावधी आहे. खालीलपैकी कोणत्या कायद्याची अंमलबजावणी NGT करू शकत नाही? आता कोणत्या कायद्याची अंमलबजावणी NGT करू शकत नाही? तर वन्यजीव संरक्षण कायदा 1972 याची अंमलबजावणी NGT करू शकत नाही. पण जल प्रदूषण कायदा 1974, हे कायद्याचे वर्ष पण लक्षात ठेवा. जल प्रदूषण कायदा 1974 ची अंमलबजावणी NGT करू शकतं. हवा प्रदूषण कायदा 1981 ची अंमलबजावणी NGT करू शकतो. पर्यावरण संरक्षण कायदा 1986 ची अंमलबजावणी NGT करू शकतो. परंतु वन्यजीव संरक्षण कायदा 1972 ची अंमलबजावणी करण्याचा अधिकार नाही. आणि जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये आतापर्यंत 170 टेस्ट दिलेले आहेत. त्याचबरोबर हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज सुद्धा याच्यामध्ये 10 फुल टेस्ट आहेत आणि 200 पेक्षा जास्त टॉपिक टेस्ट आहेत. आणि याच्यामध्ये लिपिकचे झालेले पेपर दिलेत, पिऊन टेस्टमध्ये पिऊनचे झालेले पेपर दिलेले आहेत. आणि लिपिक आणि शिपाई दोन्हीचे फॉर्म भरले असतील तर दोन्हीचा सिलेबस एकाच ठिकाणी न्यायालय भरती ई बुकमध्ये दिलेला आहे. दोन्ही पदांसाठी ते उपयुक्त आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. एवढ्याला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूया. थँक्यू व्हेरी मच.